विनायकं गुरुनौमि साकरे नाम विष्णुम् ईशाचरण सानिध्या जीवा मुक्ता भवन्ति साकरे योगिसंख्यातं ज्ञानदानपरायणम् विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षम् रावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डरीकावल्यविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महारुद्र महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। हरि उच्चारणी अनंत पापरासी हरि उच्चारणी अनंत पापरासी जाती ललयासी क्षण मात्रे जाती ललयासी क्षण मात्रे ऋणाग्नी मेळे समरस झाले ऋणाग्नी मेळे समरस झाले जैसे नामे केले जपता हरी जैसे नामे केले जपता हरी हरि उच्चारण मंत्र आगाध हरि उच्चारण मंत्र आगाध फलीभूत बाधा भिने तेथे फलीभूत बाधा भिने तेथे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा न करवे अर्थ उपनिषदा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी। प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठ ग्रंथातील 11व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे। दर एकाचीला होणारे जे प्रवचन आहे त्या प्रवचनावर 11व्या क्रमांकाचा अभंग हरि उच्चारणे अनंत पापरासी आणि जातील लयासी क्षण मात्रे भगवंताचं नामस्मरण घेतल्यावर अनंत पापरासी जातील एका क्षणामध्ये जातील। दृष्टांत दिला कशा जातील कशी पाप जातील तर तृण अग्नी मेळे समरस ज्याप्रमाणे अग्नीमध्ये गवत टाकलं की भस्म व्हायला उशीरच नाही त्याप्रमाणे नाम जपलं की पाप असं असं संबंध लावलं। तर आपलं काय चाललंय विषय काय चाललाय नरगराजाचा त्या गाय ब्राह्मणाला ते गाय दान केलेली सांगितलं झालं ते तुरंत आलं ना हो नाही पण संबंध काय चाललाय पापाचा आणि नामाचा संबंध काय हा मग बाकीचे साधन आपलं हे चाललं होतं जे राहिले सांगायचं पाप म्हणजे काय सांगितलं बरोबर आहे पाप करायला होतात कोण हे विषय आपला झाला आणि नामस्मरणामुळे पाप जाते याचा कारण काय कारण भाव काय एक आणि मग एवढे साधन बाकीचे शास्त्रामध्ये असताना नामस्मरणच घ्या पण बाकीचे साधन काही व्यर्थ आहेत का अशी काही आपले काही पूर्व पक्षाच्या शंका आहेत त्या शंका आपण दूर करणार आहोत। दोन शंका राहिल्या त्या नामस्मरणाचा कान पाप जाण्याचा काय कारण भाव संबंध एक सांगायचं राहिलं आणि बाकीचे साधना असताना मग नामच आग्रहानं का सांगितलं असं असं काही आपला आणि आहे संशय। तर बाकीचे साधन आहेत पाप जाण्यासाठी आणि प्रत्येक पापाला क्षालन करण्यासाठी शास्त्रामध्ये प्रायश्चित्त आहे त्याचंच नाव आहे प्रायश्चित्त कर्म। कोणतं कर्म हा वेद बोधित कर्म आहे वेद बोधित एक विहित आणि निषिद्ध हे वेद बोधित कर्माचे दोन भाग विहित आणि निषिद्ध। तर निषिद्ध कर्म म्हणजे काय की मग करू नये हे केल्यावर दोष घडतो आणि पाप लागते माणसाला अशा कर्माचं वर्णन ज्याच्यात आहे
त्याचं नाव आहे निषिद्ध कर्माचं वर्ण. आणि ते आहे वेदामध्ये. वेदानं सांगितले की बाई हे कर्म करू नका. का सांगावं लागलं वेदाला? तर तुम्ही करू नका म्हणून सांगावं लागलं. जसं भगवद्गीतेमध्ये दैवी संपत्तीचं वर्णन करत करत असुरी संपत्तीचं वर्णन भगवंतानं केलं. ह्याही संपत्तीचं वर्णन केलं, त्याही संपत्तीचं वर्णन केलं. बरं, ज्ञानियाचं वर्णन केलंय भगवद्गीतेत, म्हणजे ज्ञानेश्वरीत. अज्ञानाचे वर्णन केलं. म्हणजे 13वा अध्याय पहा, ज्ञानाचे लक्षण किती सांगितले मानिकाला का रे? 18 आव 18 मग 18 ज्ञानाचे लक्षण आहेत. मग अज्ञानाचे लक्षण किती? तेवढेच. जमलं. काय म्हणले देव? अर्जुना, हे असं वागणं ज्या माणसात असेल तो माणूस ज्ञाता आहे. त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे ते ओळख तू, आणि असं वागण्याचा प्रयत्न कर, तू ज्ञाता होशील. आणि याच्या विरुद्ध वागणं असेल अज्ञान. मग पर्यायानं ज्ञानाचे लक्षण किती सांगितले? 18. मग अज्ञानाचे लक्षण सुद्धा 18. याच्या उलट टाकलं तितकेच लक्षण झाले म्हणले. मग अज्ञानाचं वर्णन तरी का करावं लागलं? तर अज्ञान तरी कळावं ना लोकांना. लक्षात आलं की नाही? हे अज्ञान आहे, हे कळावं लागलं ना अर्जुनाला. मग कळण्यासाठी अज्ञानाचं वर्णन करावं लागलं. लक्षात आलं ते वर्णन? म्हणून तर बरं, पुण्यवानाचं वर्णन केलं कधी? तिथं पाप्याचंही वर्णन करावं लागलं देवाला. करावं लागलं की नाही? आणि करीत असता नाही म्हणले काय बरं काय. आणि पाप्याचं वर्णन करीत असताना देव कंटाळला. देव कंटाळला आणि देव कंटाळून होऊन लागला काय गुन्हा. पाप्याचं वर्णन करावं लागलं. त्यामुळं मला पाप लागलं वाजिबीला. त्याच्या जिबीला पाप लागलं मला कोणाच्या. आणि बरोबर आहे. आता देवाच्या जिबीला नाही लागत पाप. हा पाप पुण्याच्या वेगळा आहे. पण आपण मात्र पाप्याचं वर्णन केलं पाप लागतं. कधीच वर्णन करीत जाऊ. आपण वर्णन केल्याशिवाय राहत नाही सोडा. पण पाप्याचं वर्णन कधी करीत ते भले हो कसा आपल्याला घेणे नाही का मातीच जाऊ. पण त्याचं माघारी वर्णन करीत बसायचं नाही. त्याचं जर वर्णन करीत बसलं निश्चित पाप नाही, पापच लागतं. लागतच पाप. पाप्याचं वर्णन केल्यावर जीवीला पाप लागते, विटाळ होते. आणि म्हणून पाप्याचं वर्णन करीत वर्णनच करा वाटत पुण्यवान. कोणाचं? रंगात गुरुजी परभणीकर कसे होते, दादा महाराज कसे होते, मराठा महाराज दस्तापूरकर कसे वागले, मोतीराम महाराज कसे वागले. आपण असं जरी लोकांना सांगू लागलो किंवा वर्णन करू लागलो, बैठकीत कीर्तन प्रवचन सोडावं, बैठकीत बी वर्णन करू लागलो तर पुण्यवंत व्हावे या लोकांचं नुसतं नाव बी घेतलं तर तुम्हाला पुण्य लागेल. म्हणून देवाने विचार केला की पाप्याचं वर्णन केलं अर्जुना बरं काय, तर मला ह्या जीवीला मी प्रायश्चित्त देतो. ऐक देत वाच्या विसवेची साधू कथा, म्हणजे वाचेला विश्रांती मिळेल अशी साधूची कथा तुला मी सांगतो आणि माझ्या वाचेला प्रायश्चित्त देतो. म्हणून त्याच्या पुढचा श्लोक येते, सततं कीर्तयन्तो माम यतं तस्य दुर्वृतः नमश्चन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपास. तर कीर्तनाचे नटनाथ हे पाहून मग काय वर्णन नाही, पाप्याचं वर्णन का करावं लागलं? अर्जुनाला पापी तरी कळावे ना. गरज नव्हती वर्णन करण्याची, पण ते करण्यासाठी. जसं मुलाला आपल्या शिकवायचं असेल तर दिवाळखोराचं वर्णन करून सांगावं लागलं का नाही? ह्या माणसानं असा वागला, बाळ तुला माहित नाही, हे मूर्ख माणूस आपल्या गावातला फलाना, आणि त्यानं असा वागल्यामुळं त्याची सगळी जमीन बोंबलत गेली. हा मग हे कशाचं? त्याचं वर्णन करण्यात काय गोडी नाही, उलट पाप लागायले. पण नाही, पोराला शिकविण्याचे पाप नाही होत का, पुढच्याला शिकवायचे ना. तू तसा वागला असं वाया जाशील हे सांगण्यासाठी त्याचं उदाहरण द्यावं लागलं का नाही? त्या मूर्खाचं, तसल्या मूर्खाचं उदाहरण द्यावं लागलं आपल्या पोराला शिकविताना. त्याप्रमाणे अर्जुनाला शिकवायचं होतं की पाप करू नको. मग त्या पाप्याचं वर्णन करावं लागलं देवानं, आणि प्रायश्चित्त घेतलं वाचेला आणि संताचं वर्णन पुढे केलं. मग बरं, 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत्तीचं वर्णन आहे. आणि दैवी संपत्ती अर्जुनाकडे यावी हे शिकवायचं होतं, पण त्याच्यासाठी असुराचे वर्णन करावं लागलं. दैवी संपत्तीचे किती गुण आहेत रे? आव 26. आणि आसुरी संपत्तीचे गुण अवगुण 6. हा.
मग 6 त्या आसुरी संपत्तीचे अवगुण आहेत, त्याचंही वर्णन देवाला करावं लागलं. जसं हे तसं लक्षात आलं की मग आता प्रायश्चित्त आहे. मग हे प्रायश्चित्त वेदानं का सांगितलंय, म्हणजे निषिद्ध कर्म का सांगितलं, आपला विषय चाललाय. मग वेदासारख्या निषिद्ध का सांगावं, तर वेदाला निषिद्ध कर्म सांगावं लागले की तुम्ही तसं वागू नका, तसं तुम्ही वागू नका असं सांगावं लागलं. आणि वेदाला तसं सांगितलं निषिद्ध कर्माचं वर्णन करून. पण ते ग्राह्य कर्म नाही, ते आपण करायचं नाही, हे लक्षात ठेवा. वेदानं निषिद्ध कर्म सांगितलंय फक्त आपल्याला कळण्यासाठी सांगितलं. जसं वेदानं गुणाचंही वर्णन केले आणि दोषाचंही वर्णन केले. गुण आणि दोष कोणी दाखविले, मग देव सांगू लागले उद्धवाला भागवतामध्ये, अनेकाचे कानी आणि गुणदोष मना नानी. तुकाराम महाराज म्हणले ना त्या अनेकाचे कानी गुणदोष मना नानी. म्हणजे दुसऱ्याचे गुणदोष तू मनाला आणू नको, म्हणजे वर्णन करू नको, काय घेणं देणं नाही असं म्हणले. लगेच उद्धवानं तिथं प्रश्न उपस्थित केला, तू गुणदोष पाहू नका म्हणायला आणि आम्हाला पांडवे साहेब दोषी आहेत असं दिसायले. तर हे जे दोष त्यांचे कळाले तर तुझ्या वेदामुळेच कळाले का आमच्या मनानं कळाले. तुझ्या वेदानं सांगितले असं वागणारा माणूस मूर्ख आहे, बरोबर आहे ना, असं वागणारा माणूस मूर्ख आहे असं तुझ्या वेदानं सांगितल्यामुळं आम्हाला त्या माणसाचे दोष कळाले. आता तू म्हणतोस की बघू नका, मग कसं काय, आता दोन्ही कुंडी तू वाजवितोस देवा. कोण म्हणायला, उद्धव बोललाय बरं का भागवतामध्ये, एकनाथी भागवतात तुम्ही बघा 11व्या स्कंदात उद्धव बोललाय. असा दोन्ही गुण कसा वाजवी, कोणाचे गुण दोष बघू नका, आम्हाला काय कळालं असतं, हे तुझ्या वेदानं सांगितलं. आणि तुझ्या वेदानं सांगितल्यामुळे आम्हाला ते दोष गुण कळाले आणि म्हणून आमच्या गुण त्याचं वर्णन व्हायले असं उद्धव म्हणला. देव म्हणले तुला सांगतो ऐक, लोकांचे गुणदोष बघा आणि वर्णन करीत बसा असं माझ्या वेदानं नाही सांगितलं. माझ्या वेदानं सांगितलंय हे दोष आहे आणि हे गुण आहे, ते त्यातले दोष टाकून द्यावे आणि गुण तेवढे घ्यावे. याच्यासाठी माझा वेद प्रवृत्त झालाय. तुम्हाला गुणदोष वर्णनच करीत बसा असं म्हणून सांगण्यासाठी माझा वेद नाही लोकांची निंदा करायला, असं देवानं पुन्हा उत्तर दिलं श्रीमद भागवतामध्ये. म्हणजे श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदात म्हणजे एकनाथी भागवतात हे सुंदर उद्धवाची भगवंताची प्रश्न उत्तरी आलेली आहे लक्षात. त्याप्रमाणे निषिद्ध कर्म जे वेदानं सांगितलंय तुम्ही करू नये म्हणून सांगितलं होते, हे असं कर्म करू नका, असं केल्यावर पाप लागेल. आता बरं असू द्या ते मिटलं. मग आता विहित राहिलं, विहित करा, विहित कर्म जरूर केलंच पाहिजे. त्या विहित कर्माचे भाग पाळले 4: नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त. प्रायश्चित्त म्हणजे काय, पाप झाल्यावर त्याचं क्षालन करण्यासाठी काही विधान सांगितले असतात. उदाहरणार्थ एक लक्षात, तुम्हाला जर ब्रह्मचर्य राहायचं असेल तर तुम्ही नैष्ठिक ब्रह्मचारी राहायचे, तर तुम्ही वीर्याचं संकलन अजिबात होऊ देऊ नका. आणि आता इतकंही वागत असताना काय शरीर जाऊ दिलं नाही तरी पण त्याचं मन झालं काय, ते राहिलंय त्याचं कामच बंद ठेवलं का, एक दगड राहिलाय असं आहे काय, मनानच राहिली ते देवाच्याच मनात. मग काय सारा एक काय करतो ना प्रायश्चित्त. हा, मग आता ब्रह्मचर्याचं आता आम्ही नैष्ठिक पालन केलं आणि कबीर महाराज म्हणजे तसं वागलो. मन गए ते जाने दे, मत जाने दे. मन गेलं तर जाऊ दे पण शरीर जाऊ दे नको. आणि मन आवरत नाही बरं काय, मन कधी झटका हाणले सांगता येतात, स्वप्नात बी झटका हाणते काय, स्वप्नात तरी झटका हाणल्याशिवाय जागृतीत नाही आणला. आणि म्हणतेच माणसं स्वप्न दोष असते की नाही, होते की नाही. आणि मग असं जर स्वप्नात दोष झाला आणि वीर्याचं पतन झालं, मग ब्रह्मचर्य असं मला कलंक आहे. हे असं मला काय ते कलंक आहे. संभोग तर लई लांब राहिला, संभोग तर लई पुढे गेले, भ्रष्ट झाला तिथं. ब्रह्मचर्य आश्रमामध्ये अष्टम इथून सांगितले शास्त्रात. किती माधवराव, इतकं जपलं पाहिजे ब्रह्मचारी माणसानं.
दर्शन दर्शन त्याच्या अगोदर एक आहे श्रवण, म्हणजे स्त्रियांचं श्रवण करणं सुद्धा ब्रह्मचर्यानं, आवाज ऐकणं सुद्धा गुन्हा आहे. लक्षात आलं? बाईचा आवाज ऐकणं ब्रह्मचर्य आश्रमाला धक्का आहे. पहिलं हे काय मैथून झालं, दुसरं मैथून आहे दर्शन पाहणं, तिसरं एक संभाषण केली, असे 8 मैथून सांगितले शास्त्रात. शेवटचं समागम म्हणजे संभोग. मग इथून सुरुवात होती बघा आधी, हे असं इथून सुरुवात होते हे मैथून. मग इतकं जर ब्रह्मचर्य आश्रमात जपायचं सांगितलंय आणि मग त्याच्यात जर त्या स्वप्नदोष झाला किंवा वीर्य सकलन झालं, मग त्याला पाप झालं म्हणला. मग त्या ब्रह्मचर्यानं गाढव कापायचं, यज्ञ करायचा. त्याचं नाव आहे गर्धब याग. कोणता याग? गर्धब याग म्हणजे गाढव मारणे. आणि गाढव मारून त्याच्यात आहुती देणे रक्ताची. त्याच्या कोणाच्या? गाढवाच्या रक्ताची आहुती होमात द्यायची आणि तसा होम करायचा. म्हणजे त्या पापाचा नुसतं वीर्य सकलन झालंय तर त्याचं क्षालन करण्यासाठी बरं काय, पुढच्या गोष्टी तर लय लांब राहिल्या. इतकं म्हणजे असं पाप झालं की असं प्रायश्चित्त, असं पाप झालं की असं प्रायश्चित्त, असे अनेक पापायला अनेक प्रायश्चित्त माहिती शास्त्रात. हो, कितीतरी पाप आणि कितीतरी प्रायश्चित्त. असं पापाला प्रायश्चित्त नाही असं पाप नाही, आणि रोगाला औषध नाही असा रोग नाही आहे. नाही, रोगाला औषध नाही असा रोग आहे का? औषध रोगाला असते असते. हा, कर्करोग आहे. कॅन्सर म्हणजे शास्त्रामध्ये संस्कृत मध्ये कॅन्सरला कर्करोग म्हणतात. कर्करोग, कर्करोगाला सुद्धा औषध आहे तो, जड्याबुटी आहे. पण ते आणखीन अंमलात आलीच नाही, यायला सापडलीच नाही, आणखीन त्या अभ्यासात आली नाही. खरा धन्वंतरी भेटलाच नाही. आणखी धन्वंतरी भेटायला पाहिजे. त्याला सगळ्या वडल्या माहिती आहेत, ते जड्याबुट्या ते अमृत करत घेऊन समुद्रातून निघालतात ते जड धन्वंतरी. धन्वंतरी रोगे आणिला उजेडा. डॉक्टरला अजून शास्त्रातलं नाव आहे धन्वंतरी किंवा वैद्य. काय नाव आहे संस्कृत मध्ये? वैद्य किंवा धन्वंतरी असे नाव आहे त्याला. आणि धन्वंतरी म्हणजे आयुर्वेदाचे आहे. धन्वंतरी कोण आहे? आयुर्वेदाचे आहे. शस्त्रक्रिया त्याच्यात नाही आहे, शस्त्रक्रिया नाही धन्वंतरी. हा, पण जीवा कारणे करावा जीवघात. श्रेष्ठ जीव वाचत असेल तर कनिष्ठ जीव मारावं आणि श्रेष्ठ जीवाला वाचवावं, असं कोणी सांगितलंय? धन्वंतरी. बऱ्याच काही प्राण्यापासून बी औषध तयार होतात ना प्राण्याचे. आता ते एक समुद्रात शंख आहे ना, शंख, आपला शंख वाजवायचा, त्याच्यात किडा असतो. गोगलगाई, जशी लहान गोगलगाई आपल्या पावसाळ्यात निघते ते गोगलगाई चलतील तिच्या पाठीवर ते असतं ना ते शंखासारखं. हे लहान त्याचे मोठा, ते समुद्रातच जन्मतात. तिकडं नाही, तिकडे मोठमोठा लागते त्याच्या खाली. मग ते किडा लय उपयोगात औषधीवर. त्या शंखावाल्याला मी विचारलं होतं रामेश्वर मध्ये, शंख घेतला 2000 रुपये. आता शंख आपल्याला 2000 रुपयाचा शंख घेतला. मग ते घेतला. मी म्हणलो वाई कुठं? ते म्हणला महाराज 4 किलोमीटर खाली जावा. कुठं कुठं 4 किलोमीटर पाणी खोले, 5-5 किलोमीटर खोले. काय आणते त्या पाण्याचा? आणि तिथं जातो. मी कसा वाचता 4 किलोमीटर जायचं नाही यायचं म्हणजे बरंच इतका दम छाट आहे. ते म्हणजे ऑक्सिजन लावतो तोंड फक्त, आणि वरी नळी ती हवा तिथून घ्यायची. बघा आता तेवढी नळी लांब, तिथून हवा घ्यायची आणि तळावर बुडायचं. मी की हे कीटक आधी मासे मगरी चावायला अंगाला काहीतरी लावते त्याची औषधी घाण काही पदार्थ लावित असतील तसं लावून जातो मला आणि खालून ते काढतो. मी 2000 रुपयासाठी एवढी बेजारी मरणाची वेळ केली नाही. हो सांगा ना, मरण तिथून येणं, चंक काढून येणं 2000 रुपयासाठी, आणि खाली गौस ते म्हणलं महाराज हे 2000 दिसायले, पण ह्याचा किडा आहे. ते किडा जर आम्हाला ते म्हणजे आम्ही आणतो किड्याचे, तर त्या किडा खूप पैसा निघतो. आम्ही त्याचे खूप पैसे होतात आम्हाला, त्यातली त्याच्या औषधी तयार होती. आता ती किडी तशी मारायची, दुसऱ्या जीवाला वाचवायची.
हे धन्वंतरीचं काम, हे आयुर्वेदाचं काम. जीवा कारणे करा आयुर्वेद आगवा, याची मोहळा पांडवा, जो जीवा कारणे करावा जीव. लक्षात आलं? हे धन्वंतरी हे झालं. म्हणजे असं. तर मग औषध नाही असा रोग, अर्थ नाही असा अक्षर नाही. बिना अर्थाचा अक्षर आहे का? नाही, त्याला अर्थ आहे. अक्षर म्हणलं की अर्थ आहे, आणि रोग म्हणलं की औषध आहे. तसं पाप म्हणल्यावर प्रायश्चित्त आहेच आहेच. कोणतेही पाप हो, मग कोणतेही पाप हो द्या, प्रायश्चित्त आहे. आणि मग असं असेल तर मग नामस्मरण पापाला क्षालन करण्यासाठी जनावरांनी का सांगावं? आपला मुद्दा हे ना वाटते, बरोबर आहे ना? आता सांगतो आहे, आता हे असं पाप झाल्यावर, असं प्रायश्चित घेतल्यावर तेवढं पाप ते क्षालन होते, पण पुन्हा होणार नाही अशी तुम्ही ग्वाही द्यायची किंवा अशी हमी तुम्ही देऊ शकत नाही. तेवढं झालं की आणखी बी होऊ शकते ना पाप, आहे की नाही? आता जे उपपाप आहे, आपल्या बुटानं पायानं मुंग्या आहे, ते मुंगळे चलत चलत आणि मरतात, आणि हे मग अज्ञात झालेली पातकं गंगेला आंघोळीला गेलं की ते पाप जातात. याचा अर्थ गंगेत आंघोळ केली, मागचे पाप जरी गेले असते तर पुन्हा होतच नाहीत का? पुन्हा होतेच. म्हणजे वेदानं सांगितलेले जे प्रायश्चित्त आहेत ते प्रायश्चित्ताधिक साधन आहेत ना, ते साधन पुन्हा पुन्हा पापाला उत्पन्न करू शकतात. आज जरी क्षालन केलं असलं तर ते तर निदान पूर्ण होत. जसं डॉक्टर दवाखान्यात आपण गेलो, एखादा रोग आपल्याला झाला, त्यानं औषधी दिल्या वगैरे, काही शस्त्रक्रिया केली, काही केली, आणि त्या रोगाचं म्हणजे निदान तितक्यापुरतं झालं. म्हणजे कायमचा तो नष्ट झाला का? म्हणजे हे रोग पुन्हा तुम्हाला होणार नाही अशी हमी देते का डॉक्टर? देऊ शकत, पुन्हाही होण्याची शक्यता आहे. आणि तेच कोणतेही रोग असले, आणि भवरोग गेला, कोणता रोग? भवरोग आहे सगळ्यात मोठा रोग कोणता? आणि भवरोग गेला की बाकीचे रोग राहिले. भवरोग आहे हेच आहे, आणि काय सुलभ की ब्रह्मज्ञानात ते भवरोग जाते, आणि ते भवरोग गेल्यावर बाकीचे रोग त्याच्या अंतर्भूत राहतील का? आपोआप जाते, आपोआप जाते. त्याच्याबद्दल काही वाद नाही. त्याप्रमाणे बाकीचे साधन आहे ना, पाप होण्याची पुन्हा शक्यता आहे, आणि नामस्मरणानं तसं होत नाही. नामस्मरण एक देवाचं असं साधन आहे. कसं साधन आहे की पापाची उत्पत्ती होणार चित्त आहे. पाप करायला लावणारी ती एक कामादी क्रोधादी, पण ते तर ठाण कुठे आहे? चित्तात आहे ना, अंतकरणात आहे ना. काम क्रोधाचं ठाण आहे अंतकरणात आहे, आणि त्या अंतकरणाची सुचिता नामस्मरण करते. देवाचं नाम आहे का? आपलं अंतकरण शुद्ध करते. अंतकरण महाराज इतकंच नाही, तुम्ही पांडुरंगाचं दर्शन रोज घरी घ्या, घरचे घरी. दिवसातून जितक्या भाऱ्या पाप दर्शन घेतात तितक्या भाऱ्या तुमचं पाप कमी होते. असं पाप कमी व्हायला लागते. एखादा म्हणे बाबा मग मी तर घरी घेतोय का तुम 10 भाऱ्या, मग कसं केला ते बक्कळ असेल ना, लवकर कसं जाईल होय. आता करून गेलं बक्कळ, आणि वय कसं फिटना. मी तर तुला द्यायचो, किती द्यायला तू 10 द्यायला, तिकडे लाखाने गेलेस तू होय. बरं फेडणार कितीस तू? हा बक्कळ खर्च करून ठुले आणि फेडायला लागले 100. लवकर कसं फिटेल मग ते? बरोबर की नाही? वेळ लागेल त्याला. फिटणार आहे. देवाचं दर्शन वाया जात नाही. देवाचं दर्शन तुम्ही घेतलं ना चित्तामध्ये, तुम्हाला दर्शनागणित पाप कमी व्हायला लागतं. ते भगवान परमात्मा तसं करतो. हो, त्याचं पाप कमी करायला. तसं भगवंताचं नामस्मरण घेतलं की अंतकरणाची सुचिता होते. ते मन जे महामळानं गाजलेले भरलेले, महामळे मन होते जे गाजले, शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे, असं स्फटिकासारखं मन होतं. आणि मग स्फटिकासारखं मन झालं की बघ काय, मग ते पाप त्या साधकाकडून होत नाही. साधकाकडून पाप होत नाही. आणि मग साधकाला एखादा सिद्ध भेटला,
आणि त्याला ब्रह्मज्ञान सांगितलं आणि एकदा ब्रह्मज्ञान ठसावलं कशात त्याच्या चित्तात ब्रह्मज्ञान ठसावलं की पुन्हा पाप कायमच मिटलं. पापच काय पण पुण्य पिकत नाही. पुन्हा पाप तर पिकतच नाही मुक्ताकून, पण पुण्यही तयार होत नाही त्याच्यावर. नाही 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 एकदा मुक्त झाला का मुक्त पुरुष नाही पाप पुण्य लागत त्या. आता प्रमाण आहे बाई काय मागलं काय सांग मागलं काय हा मागलं काय सांगा ना. बाळ झाल्या नाही पाप पुण्य मान झालं का हा बाळ झाल्या नाही होत नाही. नाही पाप पुण्य उदासीनाचार्य ब्रह्मरूप नाही पुण्य पाप लागत त्या कालक नाही. तिकडे जरी मान झाला तिकडे पीक आहे ना. ठीक आहे, बरोबर आहे. उदासीनाचार्य पुण्य ब्रह्मरूप आणि नाही पुण्य पाप लागत त्याला पाप पुण्य लागत नाही. मारुत रायनं इतके राक्षस मारले कोठ्यावरी. कुठं लंकेत कमी मारले तो राक्षस, पण पाप त्याला लागलंच नाही. का पापाचा पत्ता नाही आणि पुण्याचाही पत्ता नाही. अशा मुक्त पुरुषांना पुण्य पाप पिकतच नाही त्यांच्याकडे. हे कुठून आलं हे नामस्मरणापासून. नामस्मरणानं अंतःकरण शुद्ध केलं. म्हणजे अंतःकरण शुद्ध केलं म्हणजे कसं शुद्ध केलं सांगू का. देव म्हणले का अर्जुनाला तसं केलं. देव म्हणले अर्जुनाला अर्जुना त्रिविध मळकटा तू सांडिलाच सुवटा. 3 प्रकारच्या मळानं तुला सोडलं तू सांडिलास. म्हणजे तू आम्हाला सोडले असं नाही, तू सांगितलं. मळाईनं तुला सोडलं. सुंदर. हा जे मळ आपल्याला लागलेत का ते मळच अर्जुनाचे गेले निघून पळून गेले. त्रिविध मळकटा तू सांडिलासी सुगटा म्हणून गीतेसी मत वसोटा झालास. म्हणून गीतेसहित मी राहण्याचं ठिकाण झाला. लक्षात आलं का नाही. भगवद्गीतेसहित माझं राहण्याचं ठिकाण तू झालास. मग ते राहण्याचं देव राहण्याचं ठिकाण जर तयार करायचं असेल तर नामस्मरणानं होते. कशानं होते नामस्मरणानं. चित्त शुद्ध होते आणि शुद्ध झालं की येवणी गोपाळ तुका म्हणे चित्त झाली निर्मळ येवणी गोपाळ राहीत येते. चित्त शुद्ध होते आणि परमात्मा अंतःकरणात येतो. परमात्मा म्हणजे ज्ञान. परमात्मा म्हणजे काय ज्ञान. ब्रह्मज्ञानाला परमात्मा म्हणतात. शब्दज्ञानाला नाही बरं. ब्रह्मज्ञानाला काय म्हणतात परमात्मा. ब्रह्मज्ञान आणि परमात्मा नावे 2 आहेत. वस्तू एक आहे. त्याच नाव आहे ब्रह्मज्ञान. त्याच नाव आहे देव. आणि ज्ञान म्हणजे देव आणि अज्ञान म्हणजे जीव. अज्ञान म्हणजे जीव. मग असे देव स्वरूप झालेले जे महात्मे आहेत ना अशा महात्म्याचं पाप पुण्य पिकत नाही. त्यांच्याकडून पापही उत्पन्न होत नाही पुण्यही उत्पन्न होत नाही. मग तुम्ही म्हणाल त्यांच्याकडून मग जन्माला आल्यावर देह धारण केल्यावर देहाकडून कोणतं ना कोणतं कर्म व्हायलाच पाहिजे. आणि कर्म जर झालं पापात्मक तर पाप का लागू नये त्यांना. काय नियम आहे ते. आणि पुण्यात्मक कर्म झालं तर पुण्य का लागू नये. आणि हे देहाकडून सगळे होतात ना कर्म. जन्माला आलेले तुकाराम महाराज अवतार घेतला त्यांनी देह धारण केला. देह धारण केल्यावर त्यांच्याकडून पुण्यात्मक कर्म पापात्मक कर्म काही घडतात की देहाकडून का नाही. मग त्याची काय वाट असं कोणी म्हणतील तर नाही. त्या मुक्ताचे जे चाहते म्हणजे सेवाधारी प्रेम करणारे त्या मुक्तावर त्याचं पुण्य त्याला मिळतं. लक्षात आलं की नाही. मुक्त पुरुषाचं सेवा करणाऱ्याला पुण्य त्यानं काही जे रात्रा दिवस आता तुकाराम महाराज काय महाराज जन्मभर जास्त 90% पण 99% काय करीत होते. आणि पाप आज्ञात पातक होत असते ना महाराज. देह म्हणल्या होणारच ना नाही होणार. देह धारण केला म्हणजे अज्ञात पातक आधी इत्यादी काही असं होतच की. आता हनुमंतरायांचं वीर असल्यामुळं तुकाराम महाराज वीर नव्हते संत होते. हनुमंतराय संत होते आणि वीर होते. आणि वीर असल्यामुळं युद्धात त्यांना लाखो राक्षस मारावे लागले. भीष्माचार्य भक्त आहे. भीष्माचार्य कोण आहे भक्त आहे. किंवा त्याचं नाव घेतलं तर पाप जाते. भीष्माचं नाव घेतलं तर पाप जाते. हा नवीन हे भीष्माष्टमी माघ महिन्यात गेली मागे. त्याला जर भीष्माचार्यांच्या नावात म्हणजे तिळांजली जलांजली गेली भीष्माष्टमीला तर पुण्य लागते बरं. महापुरुष होऊन गेले कोण. अरे राज ऋषी महाराज ते महात्मा
राजऋषी अजन्म ब्रह्मचर्य धारण केलं आणि गादीची सेवा या नात्यानं त्या भारतीय गादीची सेवा केली आणि युद्धात किती माणसं मारावी लागली. बरेच युद्ध केले त्यांनी, तरी पण भारतीय युद्धामध्ये रोज 10,000 माणसं मारित होता एकटा. किती? 10,000 दिव्याच्या सलामीला. असं 10 दिवस युद्ध घेतले. किती वेळे? 1,00,000 माणसं मिळले त्या माणसाला. एकट्याच्या हाताने 1,00,000 पब्लिक गारच. मग हे पाप नाही त्यांना. आणि बरं ती पापी असते तर विष्णू सहस्रनामासारखं स्तोत्र मुखातून निर्माण झाला असतं. तया करणे आणतो हा हो का त्रिलोक्याचा घातू पण केली हे परत तीही केली मातू बोलू नये. त्या करण्याच्या आणतो, त्याच्या करण्यातून त्रिलोक्याचा घात होऊ द्या, पण त्यानं केला म्हणायचंच नाही, त्याला पाप लागत नाही. पण मध्ये म्हणून अर्जुना हा ते तू सांडून सर्वथा हा तुझं क्षात्रवरती झुंजता पाप नाही. नाही पाप. हा हे तू सांगून कर्म करतो अर्जुन, तुला क्षात्रवरती झुंजताना पाप लागणार नाही असे देव खूप शिकवायले भगवद्गीतेमध्ये. मग आता त्या भीष्माचार्यांनी केलेलं विष्णू सहस्रनाम स्तोत्र, अहो त्याच्यावर त्या स्तोत्रावर लक्षात ठेवा की शंकराचार्य संन्यासी आहे. नैष्ठिक संन्यासी शंकराचार्याचं नाव घेतलं तर पाप जाईल. नवे नवे भगवान शंकर नावानं अवतारलं. काय? भगवान शंकर महादेव, महादेवानंच विशिष्टा देवी आणि शिवगुरु यांच्या पोटी शंकर नावानं अवतार घेतला. कशासाठी? धर्माचा जीर्णोद्धार करण्यासाठी. इतका महादेवच, आणि ते महादेव सुद्धा यांच्या स्तोत्रावर भाष्य करते. कोणाच्या? भीष्माचार्य. मग भीष्माचार्य लहान आहेत का? किती विद्वान आहेत, किती पंडित आहेत, किती ज्ञाते आहेत. मग आता त्यांच्याकडून पाप युद्धात माणसं मारलेलं झालं की नाही? लौकिक तुम्हाला माणसं मारले म्हणजे पाप झालंच की नाही? मग जरी झाला असेल तर त्यांचं पाप कोण घेतात? त्यांचा द्वेष. त्यांचा द्वेष करणारा म्हणजे महात्म्यांचा द्वेष करतो त्याला पाप जाते, महात्म्यांची सेवा करतो त्याला पुण्य. ह्याच्याकडून जे काही पिकलं असेल कर्म, तर ते पिकलेलं कर्म या दोघाला द्वेषाला आणि प्रियवादी नव्हे ते प्रियवादीला जाते. असे दोघाला दोन ते कर्म जात असतात महात्म्यांचे, त्यांना पाप लागतात. आणि या बोधावर तरी का आले महात्मे? त्याचं कारण नामस्मरणापासून. अन्याने साधना नाही, बाकीच्या साधना केल्या तर नाही त्याची प्राप्ती होत त्या देवाची, असं एक गवळण म्हणली आहे. नाना साधनांच्या केल्या खटपटा, त्यानं पोहतीच याचे दारवंटा. जाणू जाता जाणीव घरी आळखाटा, योगापेक्षी सिद्धी रोधी ताती वाटा हो. धन्य ही आनंदाची सापडली वेळ. है नाही? संत सज्जन भेटले कृपाळ, त्याने फिरेला बुद्धीचा बळ आणि दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ हो. कोणता यशोदेचा बाळ? ज्ञान. हे कोणी दाखविलं? संतांनी. लक्षात आलं? मग बाकीच्या साधनाच्या खटपटा केल्या पण त्या त्याच्या दरवाजाला गेल्या नाही. हो, म्हणून बाकीच्या साधना तिथं सरत नाहीत महाराज. बाकीच्या साधना केल्या तर उलटा गर्व येण्याची शक्यता आहे, पुन्हा पाप डबल होण्याची शक्यता आहे. पण नामस्मरण असं आहे की माणसाला निगर्वी ठेवतं, अंतःकरण शुद्ध करतं आणि अंतःकरण शुद्ध करून भगवंताच्या प्राप्तीपर्यंत नेऊन पोहोच करतं. पापाची काय करायची? म्हणून पाप नामस्मरणानं जाते. याच्यासाठी आम्हाला आग्रहपूर्वक सांगावं लागलं माऊलीला. आणि कलियुगामध्ये ती पुन्हा दुसरं एक, कलियुगामध्ये बाकीच्या साधना होणं शक्य नाही. कलियुगातले माणसं इतके ताकदबाज नाही आहेत साधना करण्यासाठी. मग ही नामस्मरणाची साधना सोपी आहे आणि सोपीवर मामा सांगितले संती आणि ताळदिंडी हाती घेऊन नाचा. बरं काय? किंवा ही आवडीची साधने हा कलीने लाजविले कीर्तने वा गाता नाचता आपणे वश्य करणे परमात्मा. वा नामसंकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस्तम नमामि हरिं. काय? नामसंकीर्तनं यस्य भागवत आहे. नामसंकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशन. भगवंताचं नामसंकीर्तन केलं सर्व पाप प्रणाशन. सगळ्या पापाला नाहीस करतो असं भगवंताचं नामस्मरण आहे. आणि ते कलियुगामध्ये बरं काय म्हणून तर कृते ध्यायते विष्णू त्रेतायाम येतो हे
द्वापारे परिपर्यायाम आणि करत उद्धरते कीर्तनात. कलियुगामध्ये कीर्तनातून उद्धार होतो. कीर्तन म्हणजे नामसंकीर्तन. बरं, कीर्तन म्हणजे लोकांना कीर्तन सांगणे, असंच कीर्तन कमर मानून करणे, यालाच कीर्तन म्हणतात असं नाही. भजन्या जर भजन करू लागला विना घेऊन नामस्मरण करू लागला ते सुद्धा काय झालं? कीर्तन. नामसंकीर्तन साधन सोपं आहे आणि सर्वांना घेण्यासारखं आहे, सोपं साधन आहे. असं भगवंताचं नामस्मरण आमच्या संतांनी कलियुगामध्ये आग्रहपूर्वक सांगितलं. म्हणून काय आणि जातील लयासी ते पापे तुमचे जातील बाबा, तुम्ही भगवंताचं नामस्मरण घ्या, हरी हरी म्हणा, अशी माऊली आपल्याला आणि आग्रहानं सांगायचे. आता एक संशय दुसरा राहिला कोणता? कोणता? पाप जाण्याचा आणि नामस्मरणाचा कार्य कारण भाव काय? बाकी साधन असताना नामस्मरण का हे तुम्हाला सांगितलं ना. बाकीचे साधनानं की पाप पूर्णपणे क्षालन होत, मुळासहित जात नाही असं त्याचा अर्थ आहे हो. रोगाचं पूर्णपणे निदान होत नाही हो. आणि नामस्मरणानं अंतकरण शुद्धी म्हणजे पाप उत्पन्न करणं करतोय अंतकरण आणि करायला होते ते कामादी. मग ते अंतकरणच राहत नाही. अंतकरण आहे ना तेच ब्रह्मरूप होते. जर सिद्धावस्थेत पोहोचला तर नामस्मरण आधी शुद्ध होते आणि शुद्ध झाल्यावर ज्ञान ठसावते आणि ते शुद्ध होते. म्हणजे अंतकरणच राहत नाही. तया स्वांतकरण जिता हा कामोपशांता हा. तया परमात्मा पुरवता दुरी नाही. दुरी नाही. बरोबर आहे ना. त्या सकळ कामोप तया स्वांतकरण जिता स्वांतकरण जिता सकळ कामोपशांत. हो बरोबर आहे. अंतकरण जीवन जिताला म्हणजे ज्यानं अंतकरण जिंकलंय त्याला परमात्मा दूर नाही असा त्याचा अर्थ आहे. आता पाप जाण्याचा कार्यकारण भाव काय आपण असं म्हणलो ना, तर नामस्मरण पाप जाते. एक लक्षात ठेवा, नामस्मरण अंतकरण शुद्ध करते आणि अंतकरण शुद्ध केल्यावर पाप करण्याची म्हणजे करावं ही प्रवृत्तीच राहत नाही. त्याची त्याला कोण तुम्ही बघा, तुमची तुम्हाला मुंगी मिली तर कसं तरी वाटलं की समजायचं की तुमच्या हृदयात पाप वासना कमी नाही. निशेष मावळली आमची वय सदाच नाही. संडास मध्ये मुंग्याली बरोबर. आणि ते नावीला जाणं बघित असं गणित नाही टाकावं पाणी तर घाण कशी नाही टाकावं, अवघड आहे की नाही. आणि खरंच आहे त्या खाऊन येतात बरं यात म्हणजे त्याला कुठून. आणि मला वाटतं बा मुंग्या इतके जीव कमी कुठे नसेल बा. नाही जास्त जीव कोणते असतील बा नाही जगात काही नाही एका घरात 1000 लाख निघायच नाही. मुंग्या 10 लाख तरी आता बघितलं. 10 लाख कशावर बरं कुठेही मुंग्या कुठे. आणि लहान जीव आहे त्याला साधीतून कुठून बी जाता येईल आणि जात्यात मरत्यात. काय करू नाही लागलं. आता बरोबर आहे पण येवायला तसं वाटलं. मग मी म्हणलं दोनदा म्हणले बरं का मला मराठीत मुंग्याला नाही खायला मला काय खडू वाढा काय कारण खडू तरी पाण्यात राहते का. मलाही कळायले बकेट टाकताना येऊन तळ कापते आणि नाही टाकू तर घाण कधी नाही करावं. पाणी टाकावंच लागते. कसं समजून घ्या. मुंगी मारण्याची सुद्धा प्रवृत्ती होत नाही. मला वाटत नाही. कारण काय की त्याच्यात जी चैतन्य ते आपल्याला फक्त त्याच्या कर्मामुळे ते त्याला देह मिळाला आणि आपल्या कर्मामुळे आपल्याला हे दिलं. त्याची उपाधी आपली उपाधी बाजूला सारली. चैतन्य एक आणि आपण ते वेगळे नव्हतं. असं असताना त्या जीवाला मारावं लागले. म्हणजे तर असं जर झालं का तर तिथं ते देवाला क्षमा करावं लागतं. आणि जबाबदार ते देव. कारण काय हे आमच्या आता वागण्यात हे आम्हाला देह दिलेला आहे आणि देहकर्मामुळे मिळाल्यामुळे आम्हाला हे शौचादी जेवणादी क्रिया करावी लागेल की आंघोळ हे ते करावंच लागेल की. आणि हे करत असताना हे असं व्हायला ईश्वरा हे आता तू बघून कळलं का त्या नावी लागले पण मारावा. मग असं तुम्हाला की मग मुंगीला मारा वाटत नाही, कोणाची काही वस्तू घ्या वाटत नाही, असं तुमचं अंतकरण झालं असेल तर असं समजावं
की तुमच्या अंतकरणामध्ये पाप कमी झालं. त्याची खून आहे, त्याची काय खून आहे. तो का म्हणे बरं काय, ज्याच्या देवाला खरा त्याच्या परिस्थिती ती खून आहे. देवाची ती खून करावे वाटोळे. आपण वेगळे राहून येते, आपले वेगळे राहू देत नाही. मग देवालयाच्या खून आहेत. तसं पाप कमी झाले की काय कोण. म्हणून तुकाराम महाराजांनी विचारलं, 4 धामाला गेलो, 4 धामाला गेलो, 4 धामाला गेलो, 4 धामाला गेलो. लईच नट देत माणसं. हे टाक नाही काय 4 धाम तुमचे. हा मला इथे आमच्या इनायकरावची दादा मंडी होती, बाबराव त्याच्यामुळं मला इनायकराव तेव्हा होते ते. मग मी कधीतरी इनामधून चक्कर करून येत होतो, चक्कर इनामधून करून हातात असं कुराड छत्री घातल्यावर आणि यायचं पाऊस घातल्यावर मग त्या मळ्यात हे दादाला हुशार होते इनायकराव. आता इनायक आऊत ठाणायला हनुमान महाराज आले, पारे भरा होत पडलं. मला वाटत होतं बाबाराव मग असले की बाबाराव असा छापला लांबूनच उठायचे. आले बा महाराज, या 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 महाराज. तिकडे जाणं म्हणत नव्हते, या या म्हणायचे. घोंगडी टाकायची, तिथे त्या कावड्या यायचे, पाण्यावर महाराज अमुक कर, असं कर तसं कर. मला कपात गुंग करायचं, म्हणजे मला कपात गुंग करायचं. तिकडे पटा 2 पटे जाऊन होतो. आणि पुन्हा मला घंटावर झाले नाही घ्या पाकराव महाराज आले, थोडं वेळ झाले हुशार होते बरं काय. त्याला माहित होतं आतापासून म्हणजे सावध बसलं पारायण बरोबर. असं ढंग होते त्याच्या अंगावर, म्हातारा हुशार होतं विनायकराव. आणि मग मला एक बार म्हणले, महाराज आता मग 4 धाम झाले, सगळे झाले, सगळ्या पुऱ्या किती लिंग तुम्ही म्हणतात तितकं सगळं झालं. आता काहीच करायचं नाही. आमच्या वाड्यात आमच्या या वावरात 3 वडे आले बघा. इकून एक धार आली, तिकून एक आली, तिकून एक, 3 वडे. आता त्रिवेणी संगमा उभं इथं चिंतन देवाचं करीत असेल म्हणजे आम्हाला काही करण्याची गरज भेटाक नाही तुम्हाला. हा काहीच करण्याची गरज नाही. आता 4 धाम झाले. तुकाराम महाराज म्हणले बरोबर आहे. आली सिंहस्थ परवणी, नाव्या भटाला झाली. पाप गेल्याची काय खूण नाही पालट लावून. सिंहस्थ परवणी आला मी यंदा भाडा नाही. नाशिकला सिंहस्थ परवणी बरं यंदा बरं काय बरं जायचे का नाशिकला कुंभमेळा यंदा. मी नाही बाबा कुंभमेळा. बघा हे आमचे गजानन महाराज म्हणले तसं आहे आमचं. गजानन महाराज म्हणले होते ना भास्कर पाटलाला, बंकटला, मारवाड्याला आणि ते सोबत्याला ते बसले होते हिरीवर. कोण पाय सोडून, पाय पाणी होतं आणि त्याच्यात पाय सोडून पाय हलवीत आणि भजन करीत बसले होते गणगण गणा. आणि हे आले शिष्य मंडळ. महाराज ओंकारेश्वरला चला. ते म्हणजे ओंकारेश्वरला मला नेऊ, मला फिरू नका, फिरू नका, बसू दे. नाही महाराज तुम्ही आत नसल्यास आम्हाला जाऊच वाटत. तुम्ही यावंच लागते नर्मदा स्नान करायला आणि आम्हाला नर्मदेची आंघोळ करायची. तुम्हाला होती तुमचं काय नाही बरं आमच्यासाठी तुम्ही विचारा. नकार मला नेऊ. मग नर्मदा इथंच आहे म्हणजे नर्मदा आहे म्हणजे बरोबर आहे महाराज. नर्मदा तिथे येत असेल त्या बापाची नर्मदा माताच येत असेल ना. काय जाऊ दे ना. ह्या लोकांना बळच नेलं तर ते कोणा विपरीत परिणाम घडलाच होता. कळलं घडलं तिथं द्यायला शिक्षा मिळाली ना. हा तिथे गेले नवदेला आणि स्टेज हो काय नाही नावेत बसून नाही, गाडी बैलात गेली जातानी गाडी बैलात घोडी स्टेशन आहे तिथून आणि त्या स्टेशनवरून गेली तवा ते आणि गाडी बैलात पुढं अरुंद बैल इकडे ओढायला लागले, पालती पडायला लागले. आणि मग ते बरं काय तिथं गेल्या पलीकडे गेल्या पाया पडल्या भेटून बाबा जाताना गाडी बैलात थोडी उडावले माणसं ते बैल पुढे लागले, पुढावून पाडतील गाडी पडली तू मरायची मग नावर बसून. गजानन महाराज म्हणजे तुमच्या मागं मी कसं जायचंय तसं चला, आमचं काही नाही, ठरवा तुम्ही काय ठरवायचे. केली नावे बसले नावे हे गणगण गणात पोती चढ झाली नाव अर्ध्यात गेली की फळी फुटली.
धडकडी खडकाला नाव वाया ना फळी फुटली की पाणी माझा यायला लागलं. नावाडी म्हणला पोहता येते कोणला माघारी म्हणजे नाही पोहता येत आम्हाला. नाव फुटली म्हणजे बाबा माझी जबाबदारी संपली, मी आता चाललो. मी काय करू म्हणला, हांडी उडी गेलं पोहते नावाड्याला पोहता येते. ही बसली बोंबलं कोण महाराज. ते म्हणजे आता तुमचे तुम्ही बघा तुमचे तुम्ही बघा. आणि ते भजनच करू लागले कोण, हे महात्मा मधात होता कोणता गजानन बाबा म्हणून एक आईबाई आली. एक आईबाई म्हणजे बाई आली आणि हिरवळ नेसून ते हिरवी चोळी ते कापून सगळे आणि बांगड्या भरलेल्या अशी आली. त्या नावेला तिथं फुटलंय तिथं छिद्र असं नाव वडायली बाई वडायली नाव साठून नाही काय नाही नुसती वडायली नाववरती साधी बाई असती होती असं वळीत 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 नाव पडले आणि तिनं दर्शन घेतलं महाराज. कोणी जय नर्मदे माते रेवा माते. तिथं नाव रेवा बी आहे आणि नर्मदा बी आहे. नर्मदा नाव का पडलं रेवा का पडलं त्याला काही नावाला अर्थ आहेत बरं. आणि ती कुठून कशी जन्मली आणि ते पुष्कळ इतिहास थोडा पण आपलं ते केवळ ती दर्शन घेतलं तिनं. आणि महाराजांना असा हात केला पाण्यात चंपट झाली ती दिसली नाही. आणि हे उतरल्यावर धड 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 काढून पडलं. हे मरता मरता वाचले महाराज. उतरल्यावर महाराजाच्या पाया पडले महाराज. लय मरता मरता वाचलो. आणि फळी फुटाय का फळी फुटती बरं महाराज. मग म्हणजे पाया पडतो. गजानन महाराज म्हणले मला आग्रह करून आणलं तुम्ही येतात परत. महाराज बरं झालं. ते आई बहीण वाचली. आई बाई कोण होती ते म्हणजे विचारलं गेलो तुम्ही. तिला विचारलं होतं हे ना बाई तुम्ही कोण कुठली आहे. ती म्हणली नर्मदा बरं काय ओंकार कोळ्याची कन्या आणि माझे नाम नर्मदा दे. आता तिने खरं सांगितलं ओंकार कोळ्याची मुलगी म्हणजे महादेव त्याची मी पोरगी आणि माझं नाव नाव नर्मदा. आता तिने खरं सांगितलं की या येण्याला कुठं करायला का आली म्हणून मग ती म्हणजे नाव सांगितलं तरी ओळख तुम्हाला पोहोचू नाही करे काय महाराज आम्हाला कळलं असं तरी ती पाय सोडीत नव्हतं. ती चंपट झाली बोलली की असं. एक लक्षात ठेवा महात्म्या कशी तीर्थ महात्म्याला तीर्थाकडे जाण्याची गरज नसते. तरी पण महात्मा तीर्थाला का जातो म्हणताल जर तर यज्ञेत आचर्यते श्रेष्ठ एवढ्यासाठीच ते तीर्थाला जातो. वास्तविक त्याला तीर्थाला जायची गरज नसते. आपलं हे चाललंय इथं की पापाला उत्पन्न करतोय अंतःकरण. पाप करायला म्हणजे पाप कामाधिक आहे. त्या अंतःकरण शुद्ध करण्याचं काम कोण करतंय नाम. बाकीचे साधन अंतःकरण शुद्ध करत नाहीत उलट अंतःकरणात गड्डा वाढविते. मी एवढी तपश्चर्या केली एका पायावर उभा राहिलो 10 वर्ष तपश्चर्या केली. मी एक भुक्त राहिलो 10 वर्ष जेवण नाही केलं मी. हे अशा प्रकारचा गर्वाचा गड्डा साधनेनं अंगात येतो. तसं नामस्मरण येण्याची शक्यता नाही. नामस्मरण गड्डा कमी करते. पाप म्हणजे पाप होण्याचं ठिकाण अंतःकरण शुद्ध करते म्हणून पुन्हा पाप उत्पन्न होत नाही. यासाठी आणि कलियुगामध्ये नामाचं फार महात्म्य असल्यामुळं आमच्या ज्ञानोबांनी आग्रहपूर्वक सांगितलं की तुम्ही ती जातील लयाशी किती पाप असू द्या तुमची पाप लयाला जातील असं माऊली म्हणतात. चला आता दृष्टांत या ध्रुवचरणामध्ये आपलं ध्रुवचरणात आता आलो आपण. आणि दृष्टांत थोडका तृण आणि अग्नी मेळे आणि समरस झाले तैसे नामे केले जगतात. आता एक गवत अग्नीत टाकलं ते गवत अग्निरूप झालं. बरोबर आहे किंवा त्या अग्नीनं त्या गवताचं स्वरूप भस्म करून टाकलं. तिथं 2 अर्थ आहेत. अग्नीचं काम काय. अग्नीचं काम ते की मळ निर्मळ करणे. म्हणून तर पहिल्या काळात काही जरी विचार चंडाळ झाला असेल भांड भाषण हे ते आपण कशात टाकीत होतो त्यात टाकलं शुद्ध झालं. लक्षात आलं बरं का बाळू. हे मड म्हणून शेतामध्ये दिवे घेतलं नाही आता बी आपलं बी हो आपलं मड
ही जाळी की नाही आणि पुन्हा जाळल्या शुद्ध झालं. शुद्ध झालं. हा शुद्ध झालं ते म्हणून तो महादेव राखून लावतोय की चित्ताभस्म म्हणते त्याला. कोणता भस्म? चित्ताभस्म. अग्नी ते बिचारा सगळं क्षण म्हणून तर रावणानं त्याला काम लावलं होतं कपडे धुवायचे. रावणा जलंकीत काय काम होतं त्याला? दुसरं कामच नाही. डाग काढायचं काम. बरं काय ताकद आहे बघा. तेवढं चवाळ आहे त्याचा रंग 3 साला सांगितले. त्याचाच रंग नाही. ही बिल्डिंगला रंग दिलेला कशाचे रंग असू द्या. हे सूर्याचं ऊन आहे ना अग्नीच नाही घाली एवढी पावर खेचते पाण्याला रंगाला कशाला खेचून टाकते. आता एक त्या आपल्यासारखं करतंय का भस्म करते? काय करते? हा भस्म करून टाकते. आपल्यासारखं करीत त्याला खाऊन टाकते. एवढा दृष्टांत ह्या अग्नीचा. ते खाऊन टाकते कायला गवताला इंधनाला कोणत्या लाकडाला म्हणा. तसं भगवंताचं नामस्मरण पापाला खाऊनच टाकते. म्हणजे पाप जाळून टाकते. पापच राहते. हा त्याचं कारण एक आहे. शास्त्रात असं वर्णन आहे. पाप ते पाप आणि पुण्य ते पुण्य. एकदा पाप झालं ते पाप भोगल्याशिवाय चुकतच नाही. ते भोगावंच लागते. कर्म आहे. कर्म आहे ना. पापात्मक पुण्यात्मक हे कर्म आहेत ना. आणि कर्म केलं का तर ते भोगावं लागते असं म्हणणं आहे ना शास्त्राचं. हे खरंय. तरी पण भगवंताचं नामस्मरण त्या पापाला खाऊन टाकते. नाही तृण अग्नीने समर्थ झाले त्याचे नाणे केले. जसं अग्नी गवताला खाऊन टाकते त्याप्रमाणे पापाला नाम खाऊन टाकते. म्हणजे पापात्मक कर्म जाळूनच टाकते. जाळी महाकर्मे. जाळी आहे ना. तुकारामाच्या गाण्यात प्रमाणे हा काय म्हणले? आग्रीजवळ समान सत्तेत जाऊन जाते. काय म्हणले? आग्रीजवळ हो समान सत्तेत जाऊन जाते. आणि पापन कर्म आणि पापन नाम समान सत्तेत जाऊन आणि मग ते समान सत्तेतले दोन्ही बी दोघांची सत्ता व्यवहारिक कपार प्रतिभासी कपार मारते. कशी काय? मुंगी मारलेली दिसली तुला रे. पण तिचं पाप पारमार्थिक आहे का व्यावहारिक आहे? मुंगी मेली हे व्यावहारिक आहे. मुंगी मेली काय व्यवहार आहे. एका माणसाचा खून केला हे काय झाली? व्यावहारिक सत्ता झाली. पण त्याच्याबरोबर मोबाईलच्या तुला पाप लागलं ही पारमार्थिक सत्ता का व्यावहारिक सत्ता? कशी रे? या पाप दिसलं का तुला? माणूस मारला म्हण, कोंबडं मारलं म्हण, बोकड मारला म्हण, मारला हे दिसलं. पण हे पाप तुला लागलेलं दिसलं. हा म्हणूनच पारमार्थिक सत्ता आहे ती. पारमार्थिक आहे ना. पाप म्हणल्यावर अदृश्य आहे का दृश्य आहे? हा त्याला आता ते बघ उगं दाखविलं असते तुम्हाला नाही का. ब्रह्माच्या मागं घ्यायला लागली. ब्रह्माच्या मागं घ्यायला लागली. कोणाला घडलं होतं हे? हा इंद्राला घडलं होतं. वरत्रासून मारला त्यावेळेला. आणि कर्णात पाद आला. कर्णात पाद राजा शिवलामृतामध्ये आहे की नाही वर्णन? ती ब्रह्महत्या मागं दिसत होती त्या. याचा अर्थ बर ते पुन्हा दुसरं एक नाही. राजा पाप बी करायचा आणि महादेवाची सेवाही करायची. असं होतं ना का नाही? काय नाव आहे? दाशार आहे काय? आणि त्याच्या बायकोचं नाव काय? कलावती. हा वा. मग ती काय म्हणली? मालक तुम्ही पुण्य करता तिकडं महादेवाची पूजा आणि इकडं कोंबडे खातात. ते कोंबडे खात होत मला. पापही करीत होत आणि महादेवाची पूजा आहे. मग बायकोनं तसं विचारलं तिच्या तर ते त्याच्या मुखातून कावळ्याच्या रूपानं पापा निघाले असं वर्णन आहे की नाही? हा पण कावळ्याच्या रूपानं पापा निघाले वर्णन आहे का? आता ते एक ते पुण्यवान होते म्हणून त्या रूपात त्यांना ते पाप दाखविले असं गृहीत धरा. वास्तविक पाप दिसण्याची वस्तू आणि पुण्य ही दिसण्याची वस्तू भोग मात्र घेत. त्याचं नाव आहे अदृष्ट.
काय नाव आहे? आणि अदृष्ट त्याच्यामुळेच म्हणले त्याला, त्या कर्माला, पापात्मक कर्म असो का पुण्यात्मक कर्म असो, ते बरं काय पारमार्थिक सत्यत आहे म्हणूनच म्हणले त्याला अदृष्ट, म्हणजे दृष्ट होत नाही ते, त्याचं नाव अदृष्ट. प्रारब्धाला अदृष्ट हे दुसरा शब्द आहे का? दृष्ट म्हणजे दृश्य होणे आणि अदृष्ट म्हणजे दृश्य न होणे, म्हणजे न दिसणे. मग न दिसणारी वस्तू पारमार्थिक का व्यावहारिक? देव 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 आहे की नाही? देव दिसतंय का? दिसतच नाही. आणि मग त्या अदृष्टाला कोण तयार करणार आहे? तेच ईश्वरच ना. म्हणजे कोणाच्या कपाळावर जितकं पाप झालं तितकं प्राय, म्हणजे तुला भोग, हे असं ते लिहिणार अदृष्ट तरी कोण? ईश्वरच. हा ब्रह्मदेव रूपाने येत असेल हो 5व्या दिवशी टाका टाकायला. कोण्या दिवशी? 5वी काय, त्यातनं बाया जन्मल्या लेकरू. 5 दिवसापासून चिठ्ठी न सपाटी, बिन चिठ्ठीतच म्हणा की. किती दिवस? आणि 5व्या दिवशी नाही का ते रात्रभर दिवा चालू ठेवती बा. पहिल्या बाळात ठेवतो होते, आता भ्यायला काय कोण असतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणले हो 7वीची राती देवी 9वी समी वाती, तसा ईश्वर निर्णय किती वाहने सदा. म्हणजे ती 7वीच्या रात्र म्हणजे 5वीची रात्र. बाई दिवा इजू देत नव्हती पहिली. आता मला माहित नाही काय ते, पण तसं होतं पहिलं. त्या दिवशी 7वीनं ब्रह्म येतात आणि कपाळावर येतात की इतके दिवस हे जगणार आहे, असं असं होणार आहे, तसंच होणार आहे, असं असं करणार आहे, इतकं हे त्या धनही केले. त्या कपाळावर चिठीवर लिहून ठेवते. मला वाटतं चिठीवर तरी केवढं असेल कोणा. त्याच्यावर खोटं वाटत होतं मला बी. कपाळा कुठे घेत असते आणि कपाळा किती मावल भयामक ना. पण आता मात्र नवल वाटत. सरपाची गोळी गोळी एवढीशी जाते तिथे तर भर हालवर निघते. तसं ते मला मेमरी हो त्या विरू आमच्या जीपमध्ये आहे ना, ते इतकुसं जिबली इतकी नाही बसविलं तर नाही. किती गाणी म्हणते ते बरोबर आहे. मग तसंच आहे ते इतकुसच आहे बा. पण त्याच्यात सगळं लिहून टाकलं आणणार पण ईश्वरानं. आता ईश्वर त्याचं नाव ब्रह्मदेव, ते लिहिणारा ईश्वर कोण? ब्रह्मा तरी ईश्वरच आहे, महादेव तरी आणि विष्णू तरी, हे 3 ईश्वरच आहेत ना. एक ग्रेट धरा आपलं हे चाललंय, आपलं वर्ण हे चाललंय. चित्रण आग्ने मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. जसं आग्ने लाकडाला, इंधनाला, कोण्या सरपणाला म्हणा की भस्म करून टाकते, त्यामुळे त्याप्रमाणे आणि नामस्मरण पापाला भस्म करून टाकते. पापाला भस्म करून टाकते म्हणजे पाप उत्पन्नाचा होण्याचा अंतःकरणच राहत नाही, तर पाप होईलच पुन्हा कुठून. कळलं? अंतःकरणच राहत नाही ना. हा चित्त काय होते? चैतन्य होते. बरोबर आहे. लयाचे अहम विश्रामे परब्रह्मी, अहंकार ब्रह्मरूप होते, बुद्धी बोधकेय शक्तीत जाते आणि मन उन्मन होते. मन काय होते? मन उन्मन होते, चित्त चैतन्य होते, बुद्धी बोधकेय शक्तीत जाते आणि अहम परब्रह्मात विलीन होऊन अहम ब्रह्मास्मी ही सुद्धा वृत्ती शेवटी शिल्लक राहत नाही. अशा बोधावर तो महात्मा जातो आणि अशा बोधावर गेल्यामुळं पाप पुन्हा होण्याची शक्यताच नाही. म्हणून पाप खलास करून टाकते कोण? नामस्मरण. नामस्मरण खलास करून टाकते, पण नामीची ओळख करून घ्या. एवढं कशाची ओळख करून? नामीची ओळख करून घ्या. हो, म्हणून तृणाग्नी मेळे समरस झाले आणि तैसे नामे केले जपता हरी. हरीचं नामस्मरण जपताने तसं केलं. आता मला वाटते 3ऱ्या चरणात बघा, हरी उच्चारण मंत्र हा आघात, त्याला मंत्र म्हणले. बरं का? हरी या 2 अक्षराला काय म्हणले? आणि असा मंत्र म्हणजे आगाध. आगाध म्हणजे मोठा, म्हणजे सगळ्या मंत्रांचा राजा आहे म्हणून. कोणता मंत्र? हरी. कुठे आहेत तुम्ही? कुठे?
हाय उच्चारणे मंत्र पय आघात हो आणि त्याच्या पुढे फल काय तर पळे भूत बाधा भेन येते हा भूताला भूत घेते मंत्राला म्हणून मंत्र द्यायला पाहिजे. नाही आघात आघात म्हणजे मोठा हा मला ते मंत्रांचा राजा सांगितलाय हरिता मंत्र मंत्रांचा राजा मंत्र कशाला म्हणतात असे मंत्र किती आहे कोट्यावधी किती कोट्य अब्जावधी रावणाला मला वाटते त्या मयासुरानं हे दिली मंदोरी पोरगी जावाई याला रावण जावाई केल्यावर पुन्हा एक शक्ती दिली ब्रह्मशक्ती त्यांना दान दिली ती ना अंधन लक्ष्मण हल्लेली शक्ती कोणाची आहे मयासुरा आणि पुन्हा वाटते 7 कोटी मंत्राचं बीज दिले काही हा किती हुशार होता होते मयासुर म्हणजे रावण बी मंत्राचा जप करीत होता कोण्याही करू द्या हो कोणत्याही मंत्राचा जप करू द्या त्याच्याबद्दल नाही पण मंत्राचा जप रावणही करीत होता म्हणजे 7 कोटी मंत्र सासऱ्याने दिले होते त्याला त्या बीजासहित हो ती शक्ती दिली मग एक पोरगी दिली म्हणजे याचा अर्थ मंत्र अब्जावधी आहेत आपल्याला हे काय ज्याचं मनन केलं असताना तो त्याला तारतो त्याचं नाव काय मंत्र मननात त्रायते म्हणजे मनन केलं की तारुण्य तो माणसाला त्याचं नाव मंत्र बरं आणि असा मंत्र हरीचा कोणता काय काय मंत्र येतं मंत्र तर थोडा तो धडकी होईल ना भार्या रक्षंती मम भार्या भक्षंती मम अरे घोटला होऊ ना ओळखू आलं रक्षंती का भक्षंती भार्या रक्षंती मम वा भार्या भक्षंती मम अरे असं होऊन जात ना बरोबर आहे जळून गेली अग्नीत बायको अग्निदेवते कुंड पेटविला आणि मंत्र सांगितला भार्या रक्षंती मम बाळमासारखा असं ठीक करणार भार्या शब्द समजला नाही भार्या भक्षंती मम भार्या भक्षंती मम अग्निदेव म्हणले ठीक आहे जळून टाक अरे खरे महाराज काही काही मंत्र लवान नाही महाराज आता तुम्हाला याचा अनुभवही नाही काय तुम्हाला कळेल जारण मागणार तुम्ही जारण मरण मोहन संबंध उच्चाटन रावणाकडे होतं इंद्रजित रावण मच्छिंद्रनाथ गोरखनाथ हे सगळं त्याच्यावर होतं रावणाकडे होतं मच्छिंद्रनाथाकडे होतं महाराज त्याचे मंत्र लय खतरे लय मंत्र त्याच्यामुळे आणि एखाद्या कर्त्याला खाऊन मारून टाकते कर्त्यात जर फिसकलं बिघडलं तर अंगलट आल्याशिवाय राहत आणि मग बरेच करते मेले काही येडे झाले काही हे काही ते काही ते काही लय बेकार आहे त्याचे मंत्र खराब आहेत आणि हे सगळे मंत्र मारक मंत्र अथर्व वेदात कोण्या वेदात अथर्व वेद अथर्वण जर आपण अथर्वण म्हणतो ना वेद 4 वेदातला मुख्य वेदातला तर अथर्वण वेदातले मंत्र आहेत काही मारक मंत्र ते मारण्याची ताकद आहे पुढच्या आणि पुढच्याला मारण्याची ताकद आहे पण आधी साधना करून तयार करताना ती साधना तर साधकालाच एखाद्या गिळून घेते असे मंत्र पण तसा मंत्र नाही हे आमचा हा सोपा म्हणले वाटते हा हा सोपे सोपे जपा आधी राम नाम वैकुंठी हा तसा नाही पण राम 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 म्हणता म्हणता मरा मरा झालं त्या कोळ्यातून बघा राम राम होत ते खरं पण कोळी काय म्हणला मरा 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 म्हणला तरी वयो शुद्ध होई उलटा जापू काय उलटा जप सुद्धा सुलट झाला
आणि त्या कोळ्याला तारलं नाही, कोळी जीवनमुक्त केलं. कोळ्याची कीर्ती वाढवली घन आणि केले रामायण रामायण. किंवा वाल्मिक होते वाल्या कोळी होता ते वाल्मिक ऋषी. एवढ्या अधिकारावर पोहोच केलं कोणी? नामस्मरणाला. म्हणून नामस्मरणाचा मंत्र सर्व मंत्रापेक्षा आघात आहे, मोठा आहे असं म्हणायचे कोणला? माऊलीला. बरं आहे, म्हणजे हरी उच्चारणे मंत्र हा आगाध बरं काय. आणि त्याचं फळ काय म्हणतात? तर फळे भूत बाधा भेणे भेणे तेथे, म्हणजे त्याच्या घेणं भूत बाधा पडते. आता त्याची लाक्षणिक एक अर्थ आणि वाचिक एक अर्थ. शक्तीवरतीचा अर्थ, लक्षणावरतीचा अर्थ, असे दोन अर्थ त्याच्यातून अभिप्रेत आहेत. फळे भूत बाधा. भूत कोणतं आणि ती भूत बाधा झालेली कोणती आहे? बरं काय. आणि ती फळे याचा अर्थ दोन पद्धतीचे म्हणाले. लाक्षणिक बी आणि शक्तीवृत्तीचे म्हणजे शाब्दीवृत्तीचे अर्थ. मग शाब्दीवृत्तीचे अर्थ भूत फळे म्हणजे पिशाचे फळे. आपण पिशाच्याला भूतच म्हणतो ना. आणि तसे तर सगळे भूतच आहेत. मुंगी सुद्धा काय भूत आहे. कोंबड, कुत्र, मांजर, डुक्कर, माणूस भूतच आहे. आपण भूत आहे. पंचमहाभूत आहे. देव सुद्धा भूतच म्हणले. भूतकृत, भूतभूत, भाव, भूत आत्मा, भूत भावना. या श्लोकाचा विचार करा म्हणजे कळेल तुम्हाला. हा हा तसा आहे परमात्मा. आणि म्हणून पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या भाऊ खिचेरी केला ना दाता वेडे होईल म्हण. येथे जाऊ नका कोणी. गेले नाही आले पडतो नी. तो का पंढरीशी गेला तर पुन्हा जन्मा नाही आला. होय के साहेब जाऊ नका म्हणून सांगितलं ते ना. हा मग तुम्ही जाता तर तो का घरला नाही आला. तू का पंढरीशी गेला तर पुन्हा जन्मा नाही आला. नाही पण तुम्हाला लागलं नाही. लागलंच नाही तुम्ही जातात त्याच्याकडे आणि लागल्यावर तुम्ही घरला येणारच नाही. तुम्हाला लागलंय ते घरचं. हे खरं तुम्हाला भूतीन लागल्या. भूत नाही लागलं. खरंय खरं. या सगळ्याला भूत म्हणतात. ती पद्धत वेगळी. पण पिशाची म्हणते. पिशाच प्रेत येवणी आहे आणि शास्त्राला ती मान्य आहे. शास्त्राला मान्य आहे बरं काय. प्रेत येवणी ठिकठिकाणीवर नाही का. आपला धुंधुकारी भूत झाला भागवतामध्ये वर्णन. मारला त्यानं का आत्महत्या केली नव्हती. बायानं मारलं तमाशाला तरी पण प्रेत येवणी. प्रेत येवणी जाणं म्हणजे भूत होणं. आणि तिथून ते मेला भूत झाला. आणि मग गोकर्णानं गाव सोडलं. भाऊ बापही वारला होता. माय बी वारली होती. आणि हे आगाव भाऊ होता तेही वारला. म्हणून त्यानं तीर्थयात्रा केली. आणि तीर्थयात्रा करीत करीत मग त्यानं सर्व तीर्थावर पिंडदान जिथं करावं शास्त्रात सांगितले तिथं आईच्या नावानं, बापाच्या नावानं, भावाच्या नावानं. गयला केले, प्रयागला केले, काशीला केले. सगळीकडे पिंडदान ब्रह्म कपाली इकडं तिकडं पिंड करून घरी आल्यावर आणि संध्याकाळी मग ते भूत येऊ लागले. सस तरी होऊन येऊ लागलं, बैल तरी होऊन येऊ लागलं, खोकड माकड तरी आणि आवाज करू लागलं, काहीतरी बडबड करू लागलं. आणि गोकर्णाच्या कानावर. आणि मग त्यानं विचारलं त्याला म्हणला भूताला कस तू उघड तडो की तू उघड तर कोण रे आणि का म्हणून मला घडवायला. तू कोण आहेस? राक्षस आहेस का पेशाचे? असं विचार. तर त्यावेळेला त्यानं उत्तर दिले बरं भागवतामध्ये. ते धुंधुकारी काय म्हणला त्या गोकर्णाला काय अहम भ्राता तो अस्मी. धुंधुकारी नाम होता. माझं नाव धुंधुकारी आहे आणि मी तुझा भाऊ आहे. हो. आणि माझ्या पापामुळे मला प्रेत योनी प्राप्त झालेली. बंधुराज
त्याचा काहीतरी मार्ग काढ आणि मला या येऊन उद्धार कर. मी लय संकट असावं असं म्हणलं की नाही ते त्यात. आणि ही येऊनी शास्त्राला मान्य आहे, 100% मान्य आहे. त्याच्यात अनेक भूतापैकी हाडूळ नावाचा एक भूत असतो. हाडूळ बघितलं तुम्ही? प्रत्येकात लागली आरोळी. ते हाडूळ भूत आहे, तर पुढून दिसते मागून खूप. आम्हाला 50 शास्त्रीनं सहज सांगितलं तुम्हाला मला एका पोरानं भेटू. शास्त्री महाराज घरी मला म्हणत होते हो अण्णा त्या महाराज लोकांचं बघू नको, हे महाराज लोक हाडूळ भूत सारखे असे मला म्हणले होते. मग मी बाबा कसं काय? तुला सांगतो हे कीर्तनापुरतं ह्याला पुढे बघायचं आणि तेवढं कीर्तन ऐकलं की संपलं. त्याच्या मागं आचरण वागणं हे ते काही पत्ता नाही बघ, नुसतं खोकरी का. हाडूळ भूत तसं असते, पुढून दिसतंय मागून खोका. मला ते सांगावं मी आपलं ऐकावं. बरं काय? आणि बरोबर आहे महाराज. महाराज लोकांचं तसंच झालं. वागण्याची कवडी नाही वागण्यात. आम्ही महाराज लोक वागण्यात काहीच नाही, फक्त बोलण्यात पटायचे. आणि बोलण्यात पटायचे आणि इतक्यासाठी तुम्ही आम्हाला सिद्ध म्हणायले आणि सिद्ध म्हणून आमची पूजा करायली होय. एकेच आहे आणि पैसेही द्यायले 50,000 लाख रुपये. कळलं? पण हाडूळ होता सर काय लोक. म्हणजे मी एक जण मला मग ते असे गप्पा निघायचे आणि ते कोणाला माहिती हाडूळ बोलतो पूर्ण दिसतं मागून खोक अमुक ढमुक हे. आणि मग तुम्ही पेरणीचे दिवस होते, पेरणी मोठ्या पेरणी कशाचे झोपे आणि 3 किलोमीटर वावर चारा. बैल कोणाच्या शेतात ते तिथं जायचे चारायला. काय सांगा तुम्हाला, इकडं ती पण तिकडं चारा. तिथं कोप्या केलेल्या आणि बैल हाता भाकरी घेऊन खाल्ल्या. 11ला बैल बांधायचे, तवर जोगू द्यायची 10-11 बसतो आणि पुन्हा जोगल्या बांधायचे. लगेच 2ला उठले. गडी उठला तर उठा मालक उठले, उठा 16 बैलच्या नावाने सोडायचे आणि आम्ही गाड्याने वापस झालाय. पुन्हा आंघोळ मग आमच्या आंघोळ अवचटन बी वळविणं झाड काढणं निघाले. अजून पहिले बी गडी चोरीत होती हो. आमची वडील म्हणायचे सगळं जा, तुला माहित नाही कडी काढून घेते. कडी हे घेत होते काढून, खायला मिळत नव्हतं. मला जावं लागायचा. आणि दुपारच्या भाकरीवर अन्न आणायचं, नाही तर माया माग सकाळच्या संध्याकाळच्या भाकरी बी माया मागत आणि बियाच्या संघ जाणं माया मागत. ती पेरणी होतं 15 दिवस 3 वार घाटा यायचं नाही. तुम्ही काय गड्याच्या ढिला पडू आता हे कसं मंदिर बांधताना उन्हात उभा कुठे ढिला कोणला नाव घेऊ नका. ती वाकडं तास आलं तर जमायचंच नाही. ती पण मी पडलं किती दाणा सुटला, इतका दाणा सुटला पाहिजे तितक्या आवडा तितकंच मी पडलं पाहिजे. आमच्याकडे बदली करायची तुमची परवानगी द्यावा मला. बदलीच केली झालं दुसऱ्या देशात कुठे घालायची तिथे घाला, पण कदर बदलणार ना. तुकाराम हे ना तुकाराम मुंड्या त्यात काय कदर बदलती काय होय? कदर बदलत नसते. त्या टेकड्याला बी जरा मुठ वाढवून जरा वळवणार त्याला थोडं कमी कर बरं, थोडं कमी होते जाणं. पुन्हा आणखीन 7-8 मुडण गेले की असं काय ए तुला साहित्य धर्माला पाहिजे जरा कमी सोड म्हणून लावण्यात राहणार. एक गळी तर मला आणि त्या 7 दौलत राहतं तसंच होतं. दौलत सावकार बी तसाच होता मला. दौलतरावचा गळीवर म्हणला होता आता घ्यायची राम मालपाटी राम मालपाटी. ते मला त्याच्या कामा होतो मला सावकारात साहेबरावच्या आमच्या साहेबांना त्या कामावर कसं प्यायचं तसं प्यायचं. पण इथं मग सावकाराकडे गेला काही तिथं काय म्हणा इथं येईल तू तिथं येईल तिथं गेला जरा कमी. ते म्हणा एका आवडात 3दा बदलायचं कसा जीव द्यावा म्हणला. मी आम्हाला तसाच होता आमच्या म्हणला तुमच्या नोकऱ्याकडून लय आवड बार काही नोकऱ्या महाराज तसंच होतं. मग आता मी शेतात घरी काय म्हणला 2 वाजता उठा मला म्हणला. 2 वाजले अकरा जशी थांबा घरी नाही टाईम झाला. मी म्हणलं असं का जातो मी पुढे थोडं गेलं मला पैशाला सोडलं. मी जातो मागून मी घंटाभर लोळ. आता ह्याचे पाणी धारा होऊस तर माहीत जायला उशीर का आंघोळ्या करायला देवपूजा करणं निघणं मागून. मी घंट्याला मागून मला भेव वाटत नव्हतं.
नजर मेली मी शेतात निघालो. त्या वड्यात आलं ते एका नाव सांगत नाही त्या पोराला माहीत होतं ह्या वाटेने ही येते आणि त्याच्या पुढे माझ्याकडे गेलता ना मागर साहित म्हणून हनुमान महाराज त्या वळ्यात गेलं की ते फार ढाबळ पांघरून उभा तिकडं उभा राहिले. नेमकं त्या वळ्यात सावकार म्हणजे होतं तोंडाने दौलतराव ते जोडा आंबे का तिथं का होते म्हणले होते. कोण? मामा दौलतराव मामा का पाणीच म्हणला होता आमच्या घरी तिथंच उभा टाकलं दिसलो भाऊ काळ मामा म्हणले होते बाबा असं हातात होती कुराड होती बॅटरी हातात. मग मी म्हणलं जाऊ दे आता ही वाटवर आपण येऊ. मग मी वाट बदलली ते तिकडं सरकायचं असं त्यानं केलं. तेव्हा मला भेट व्हायची तेव्हा आणि मग वाढव झाला बेजार झाल्यावर मग थोडं म्हणा तेच पण आणला. मी म्हणलं भूत आहे का कोण आहे का मला भेरवायला का काय नाही कोराडात फेकून आणणार आहे असं थोडं बोललो. असं बोलल्यावर त्या दाता इतकी आणि पुन्हा जवळ आला म्हणला मी आहे. अरे वा गाव फुटला मग ते हाडूळ भूत इकडं तिकडं म्हणजे पन्नास सांगितलेलं मामा म्हणले होते त्या वड्यात कवा तरी आहेत खुरप्याचा वडा आहे बालका खुरपे नाही काय आहेत का बालका खुरपे हा आणि तुमच्या आबी होते जोड तिथं आमचे मामा म्हणले होते भूत निघते हे माहिती आणि मग याचा अर्थ हाडूळ भूत म्हणजे ते पिशाचे म्हणजे हे भूत कोणते पिशाचे त्याला भेरविले या पोरानं सोडा तिथं भूत नव्हतं की मला काही पण त्याला भेरविले त्या पोरानं ते सोडा मला ते बोलला मला मी संग बोलत गेलो. भगवंताच्या नामस्मरणानं भूत बाळा पळते. मग लौकिक अलौकिक म्हणजे शक्तिवृत्तीचा अर्थ लक्षणावृत्तीचा अर्थ इथे आपण ही आठवण ठेवा. मी दुसऱ्या एकाला विचारलं आपला विषय कुठपर्यंत आलाय तर तुम्ही आम्हाला सांगावं लागेल. बर लक्षात आता टाइम संपलाय 5 मिनिटं 7 मिनिटं बाकी राहिली. आपण आता सोडून द्यावं. पुन्हा आणखीन उन्हाचा पारा आहे आणि फलाहाराची पंगत पहिली पुरुष मंडळीची होईल आणि दुसरी माता भगिनींची.